वडी बनवायची म्हटलं की आपण बेसन घालतो आणि बेसन पीठ घालूनच आपण इथे कुठल्याही प्रकारची वडी तयार करतो। पण इथे मी असं करणार नाही आहे। इथे मी बेसनचा वापर न करता इथे मी हरभऱ्याची डाळीचा वापर करणार आहे आणि खमंग खुसखुशीत अशी ते पालक वडी तयार करणार आहे। सर्वात अगोदर एक जुडी पालक निवडून घेतला, फक्त पाण्यात घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ, जी आपले इथे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या ह्या वडीचा। आणि खरं सांगते तुम्हाला, ही डाळ आपण वापरली तर अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी आपली इथे पालकची वडी तयार होणार आहे। तर इथे 4 तास मी डाळ भिजत घातलेली आहे। आता ही डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे। त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आणि या डाळीमध्ये पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही। अगदी इथे आपल्याला पाणी न घालता ही डाळ जी आहे ती अशी रवाळ वाटून घ्यायची आहे। मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची। आता ही जी डाळ वाटली आहे ती पालकमध्ये घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायचं, मीठ घालायचं, त्यानंतर आपल्या इथे घालायचं आहे लाल तिखट, हिरव्या मिरच्या पण वापरल्या आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे घालायचे आहे तीळ, आणि तीळ हा महत्त्वाचा भाग असतो कुठल्याही वडीसाठी, तर तीळ हा आपल्या इथं वापरायचाच आहे। तर त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ, आणि अगदी लागेल तसंच आपल्या इथे थोडं थोडं करून तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। त्यानंतर आपल्याला इथे तांदळाचं पीठ लागेल तसं अगदी थोडं थोडं घालायचं आहे। आणि याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबाचा सुद्धा वापर केलेला नाही। पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आणि वडीसाठी मिश्रण जे आहे ते जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, सैलसर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। आणि तरीही तुम्हाला जर वाटत असेल की हे मिश्रण पातळ होत असेल तर यामध्ये तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे बेसनचा इथे वापर करू शकता, मी इथे केलेलं नाही आहे। त्यानंतर इथे मी जी होलवाली चाळणी असते त्याला आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे जे मिश्रण आहे ते हाताने पसरून घेतलेलं आहे। किंवा तुम्ही या मिश्रणाचे अगदी छोटे छोटे रोल पण करून इथे आपण उकडून घेऊ शकतो। तर मी इथे अशा पद्धतीने छान असं उकडून घेतलेलं आहे। अगदी 12 ते 15 मिनटं लागलेले आहेत उकडायला, आणि उकडून झालं की थंड करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे वड्या कट करून घ्यायच्या आहेत। लहान मोठ्या आकाराच्या हव्या तशा आपल्याला इथे वड्या कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर गरम तेलामध्ये अगदी कडकडीत असं गरम तेल करून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला वड्या सोडून अगदी खमंग आणि खरपूस या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही इथे शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता। आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे, जेणेकरून वडीतला जो आतला भाग आहे तो छान पद्धतीने ते तळला जाईल आणि खरपूस खमंग अशा वड्या आपल्या तयार आहेत। बेसन न घालता या डाळीमुळे, हरभऱ्याच्या डाळीमुळे आपली वडी जी आहे ती खमंग आणि खरपूस होते। नक्की बनवून बघा, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा।